नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. होळीचा सण आपण सगळे रंगांचा आणि आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा करतो. पण या सणामागे एक अत्यंत गूढ आणि अत्यंत आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. होळी म्हणजे फक्त बाहेर पेटवलेली अग्नी नाही, तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, अडळते, दुःख, मत्सर आणि वाईट विचार जाळून टाकण्याचा एक पवित्र क्षण आहे. या क्षणाची संधी गमवू नका. या क्षणाला किंवा या दिवशी केलेली प्रार्थना, केलेले अर्पण आणि केलेला संकल्प मनापासून असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खोलवर होतो, असं धार्मिक मान्यतेत आहे आणि असं सांगितलं जातं. हे खरंच आहे बरं. असं म्हणतात की होळीच्या दिवशी जर श्रद्धेने नारळ अग्नीला अर्पण केला तर तो नारळ आपल्या अहंकाराचं, आपल्या अडचणींचं आणि आपल्या मनातील भीतीचं प्रतीक बनतो. नारळ बाहेरून कठीण असतो, पण आतून एकदम स्वच्छ आणि नितळ पाण्याचा असतो आणि पवित्र असतो. अगदी तसंच आपलं जीवन असतं. बाहेरून आपण मजबूत असतो, पण आतून अनेक चिंता, भीती, ताण आणि न बोललेलं दुःख घेऊन जगत असतो. होळीच्या दिवशी जेव्हा आपण नारळ अग्नीमध्ये अर्पण करतो, तेव्हा आपण प्रतिकारात्मकरित्या सांगत असतो की माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंग जळून जाऊ देत. धार्मिक परंपरेनुसार अग्नीला साक्षी मानलं जातं. अग्निदेवता शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. कोणतीही पूजा, कोणताही यज्ञ, कोणताही मोठा विधी अग्नीशिवाय पूर्ण होत नाही. होळीचा अग्नी म्हणजे सामूहिक ऊर्जा. गाव, परिसर, कुटुंब सगळे एकत्र येतात आणि त्या अग्नीसमोर उभे राहतात. त्या क्षणी केलेली जी प्रार्थना ती केवळ शब्द नसते, ती भावना. नारळ अर्पण अनेक जण करतात, पण एक परंपरा म्हणून तो टाकतात, पण खरी शक्ती श्रद्धेत असते. नारळ हातात असताना किंवा हातात घेताना डोळे मिटून एक संकल्प केला तर त्याची ताकद आणखी वाढते. माझ्या घरातील अडथळे दूर होऊ दे, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ दे, नकारात्मक ऊर्जा जळून जाऊ देत आणि सुख समृद्धी वाढू देत, असा मनापासून विचार केला तर मन हलकं होतं आणि तेव्हा मन हलकं होतं तेव्हा जीवनात बदल घडायला सुरू होते. अनेक ठिकाणी असा समज आहे की होळीच्या दिवशी अर्पण केलेला नारळ लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ असतो, कारण नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी. जेव्हा आपण श्रीफळ अग्नीला अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून समृद्धीचे स्वागत करतो, असा भाव असतो. हा अंधविश्वास नाही, तर श्रद्धेचा एक साधा सोपा मार्ग आहे. श्रद्धेमुळे मन सकारात्मक असतं आणि सकारात्मक मन योग्य निर्णय नक्कीच घेतं. योग्य निर्णय घेतलेले की आयुष्य आपोआप सुधारायला लागतं. समजायला लागतं की आयुष्यात आता आपण काय चुकीचं करतोय आणि काय बरोबर करतोय. जर आपण आपलं मन सकारात्मक असेल तर. काही लोक विचारतात की खरंच एवढ्या साध्या कृतीने आयुष्य बदलू शकतं का? तर उत्तर आहे, कृतीपेक्षा महत्त्वाची असते ती भावना, श्रद्धा. जर नारळ अर्पण करताना तुम्ही मनातला राग, मत्सर, दुःख आणि भीती सोडण्याचा निर्णय घेतला तर तोच खरा बदल तुमच्या आयुष्यावरती जाणू लागतो. होळी म्हणजे जळणं बाहेरचं नाही, तर आतलं आहे. जोपर्यंत आपण मनातील नकारात्मकता जाळत नाही तोपर्यंत बाहेरची होळी अपूर्ण आहे. होळीच्या रात्री वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते बरं. अग्नी, मंत्र, लोकांची श्रद्धा, एकत्र प्रार्थना या सगळ्यांचा एक कंपन तयार होतो. त्या क्षणी केलेला संकल्प दीर्घकाळ मनात राहतो. म्हणून अनेक वृद्ध लोक सांगतात की होळीच्या दिवशी केलेली प्रार्थना विशेष फलदायी असते. नारळ अर्पण करताना जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, मुलांच्या भविष्यासाठी किंवा पतीच्या आरोग्यासाठी, पत्नीच्या आरोग्यासाठी, घरातील शांततेसाठी प्रार्थना केली तर त्या भावनेतून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि निर्णयांमध्ये दिसायला लागते. आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन होळी जर केली तरी पण आयुष्यामध्ये खूप सारा बदल होतो. हा पूर्णत्वाचं प्रतीक आहे. त्यात 3 डोळ्यासारखे चिन्ह असतात जे त्रिदेवांचं प्रतीक मानले जाते.
म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात नारळ वापरला जातो. होळीच्या दिवशी तो अग्नीला अर्पण करणं म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक दिशेने शुद्धीकरण होऊ दे असा संकल्प असतो. हा विधी करताना मनात कोणाचाही द्वेष नसावा. त्यांच्याशी मतभेद आहेत त्यांनाही मनात माफ करण्याचा प्रयत्न करावा. कारण होळीचा खरा अर्थ आहे क्षमा आणि नव्याने करायची सुरुवात. हो, अनेकांना वाटतं की फक्त नारळ टाकला आणि काम संपलं. एवढंच नाही, नारळ टाकतात आणि तो प्रसाद म्हणूनही खातात. पण खरं तर त्या क्षणी घेतलेला निर्णय महत्त्वाचा असतो. जर तुम्ही ठरवलं की आजपासून मी नकारात्मक बोलणार नाही, वाट टाळेल आणि घरात प्रेमाने वागेन, तर तोच खरा परिवर्तनाचा क्षण आहे. नारळ अग्नीमध्ये जळतो, पण त्याच वेळी तुमच्यातला हट्ट, अहंकार आणि रागही जळायला हवा. होळी हा वसंत ऋतूचा प्रारंभ आहे. निसर्ग नव्याने फुलतो, झाडांना नवीन पालवी फुटते. तसंच आपल्या आयुष्यालाही नवीन सुरुवात मिळू शकते, कारण आपण पण निसर्गाचा एक भाग आहे. नारळ अर्पण करणं म्हणजे त्या नव्या सुरुवातीला होकार देणं. आपण स्वतःला सांगतो की आता जुन्या गोष्टी मागे सोडायच्या आणि सकारात्मकतेने पुढे जायचं, पॉझिटिव्ह वेने पुढे जायचं. जर हा विधी तुम्ही श्रद्धेने केला तर तुम्हाला लगेच चमत्कार दिसायला लागेल नाही तर कदाचित, पण मनातला बदल जाणवेल. आणि मन बदललं की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. म्हणून या होळीला फक्त रंग खेळू नका, तर मग शुद्ध करण्याचा संकल्प करा. मन शुद्ध असेल तर सगळे कामं व्यवस्थित होतात. नारळ अर्पण करताना तुमचं मनही त्या अग्नीसमोर उघड करा. मग कदाचित हाच तो क्षण असेल जिथून तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होईल. कारण बदल बाहेरून नाही, आतून सुरू होतो. आणि होळीचा अग्नी आपल्याला तीच आठवण करून देतो, जे जाळायचं आहे ते जाळा आणि जे जपायचं आहे ते प्रेमाने जपा. जर तुम्ही श्रद्धेने, शांत मनाने आणि सकारात्मक विचारांनी हा विधी केला तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे हळूहळू कमी होताना तुम्हाला जाणवतील. आणि कदाचित पुढच्या होळीपर्यंत तुम्ही एकदम खुश असताल. म्हणजे तुम्हाला वाटेल की हो, या होळीला सुद्धा मी तीच पूजा करणार जी मागच्या होळीला केली होती. कदाचित पुढच्या होळीपर्यंत तुम्ही मागे वळून पाहिला आणि म्हणाल त्या दिवशी घेतलेला संकल्प खरंच माझं आयुष्य बदलून गेला. तर मंडळी, तुम्हाला जर ही होळीची पूजा अशी जर करायची असेल, कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम नमः शिवाय. स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.